नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? ओके. सो आजचा आपला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. ओके, आपण 3.2 कंप्लीट केलेला आहे. सो आता हा जो टॉपिक आहे तो तुमच्या एक्झरसाइज 3.3. ओके, आपण काय शिकतोय? मॅथ्स 11 मॅथ्स पार्ट 1 चा थर्ड टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री सेकंड. त्याचा आपला आता एक्झरसाइज चालू आहे 3.3. ओके, सो 3.3 एक्झरसाइज साठी तुम्हाला हा बेसिक पार्ट तुम्हाला माहित पाहिजे. सो व्हॉट इज दॅट? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. ओके, सो लेट्स सी. फॉर एनी अँगल्स व्हॉटएव्हर द साइन 2 थीटा मल्टिपल विच मीन्स बघा, थीटा म्हणजे एक अँगल झाला, 2 थीटा असेल तर तो डबल झाला, हा ट्रिपल झाला, 3 थीटा असेल तर ट्रिपल. सो याचे काही ठराविक फॉर्म्युले आहेत, याचे डेरिवेशन सुद्धा आहेत. ओके, इन युअर टेक्स्ट बुक दे हॅव गिवन यू सम डेरिवेशन फॉर दॅट फॉर्म्युलाज. ओके, सो तिकडून तुम्ही ते बघू शकता. इथं आपण डायरेक्ट फॉर्म्युले लिहिलेले आहेत आणि हे फॉर्म्युलेच महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला पाठ करायचे, तोंडपाठच असायला पाहिजेत व्यवस्थित, सगळे न चुकता विथ साइन. ओके, जे काय त्याचे फंक्शन असतील ते, तर आपल्याला त्याचा एक्झरसाइज कम्प्लिटली व्यवस्थित सोडवता येईल, किंवा आणखी ॲडिशनल प्रॉब्लेम असतील तर ते व्यवस्थित सोडवता येते. सो बघा, सो युअर साइन 2 थीटा इज व्हॉट? इज 2 साइन थीटा कॉस थीटा. सिंपल फॉर्म्युला आहे हा. देन दॅट साइन 2 थीटा इज ऑल्सो 2 टॅन थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, आता हे फॉर्म्युले कसे आले हे जस्ट एक फॉर्म्युला आपण बघूया वाटल्यास तर. बघा, साइन 2 थीटाचा बघू आपण फॉर्म्युला. साइन 2 थीटा, साइन 2 थीटा कसा आला बघू. सो 2 थीटाची आपण सपोज फोल्ड केली, इथं मी असं केलं, साइन 2 थीटा इज व्हॉट? थीटा प्लस थीटा असं केलं. ओके, सो इट कॅन बी पॉसिबल. थीटा प्लस थीटा इज इक्वल टू 2 थीटा. सो यू हॅव हियर साइन ए प्लस बी फॉर्म्युला, साइन ए प्लस बी. नाउ व्हॉट इज साइन ए प्लस बी? साइन a plus b. What is that sin a plus b? Sin a cos b. Okay, sin a plus b is what? Compound angle formula. So sin a cos b, then plus as it is plus cos a sin b. Okay, so we have a one square method to remember those compound angle formula. सो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ह्या चॅप्टरमध्ये भरपूर आपल्याला 3.5 पर्यंत भरपूर फॉर्म्युलाज पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. एक एक फॉर्म्युला लक्षात ठेवत चला. सो व्हॉट इज नाव हियर? साइन ए. सो ए एंड बी सेम सेम आहे. सो साइन थीटा डॉट कॉस थीटा प्लस हियर कॉस थीटा डॉट साइन थीटा. बरोबर. ओके, नाव इथे तुम्ही काय करू शकता बघा, यालाच मी असं पण लिहू शकतो, साइन थीटा डॉट कॉस थीटा प्लस अगेन साइन थीटा डॉट कॉस थीटा. ओके, हे फक्त पुढे घेतलं, तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते पुढे मागं घेतल्याने काही फरक पडत नाही. सो काय बनला? हा एक फंक्शन, हा एक फंक्शन, म्हणजे ही एक टर्म, ही एक टर्म, अशा 2 टर्म झाल्या. म्हणजे किती झाल्या? 2 साइन थीटा कॉस थीटा. सो यू कॅन गेट हियर युअर फॉर्म्युला. Sin 2 theta is what? 2 sin theta cos theta. So likewise you can prove all those functions, all those formulas. हा एक सिंपल आहे हा पहिला. तसेच तुम्हाला पुस्तकामध्ये सगळ्यांचे डेरिवेशन दिलेले आहेत, ते डेरिवेशन बघा तुम्ही, जर माहितीसाठी तुम्हाला गरजेचे आहेत कसे फॉर्म्युला आलेत. पण हे सगळे फॉर्म्युले मी म्हणतो तोंडपाठच तुमच्या पाहिजे. सो सगळे फॉर्म्युले एकदा व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, मी तोपर्यंत रिपीट करतो सगळे फॉर्म्युले. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा, दॅट इज ऑल्सो 2 टॅन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. प्रत्येकाच्यात काहीतरी रिलेशन आहे, तुम्हाला समजेल, पाठ करायला सोपं जाईल. कॉस 2 थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सो जर तुम्ही बघितलं तर कॉसचे 4 फॉर्म्युले तयार होतात बघा. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा या डेरिवेशनने गेला तर तुम्हाला हे मिळेल. प्लस इथं कॉस स्क्वेअरची किंमत टाकली, सॉरी साइन स्क्वेअरची काहीतरी किंमत टाकली तर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1.
कॉस स्क्वेअरची किंमत टाकली तर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि टॅनच्या संदर्भात घ्यायचं असेल तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. देन टॅन 2 थिटा हा सिमिलर आहे बघा साइन 2 थिटाच्या. 2 टॅन थिटा फक्त इथं प्लस आहे इथं मायनस आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सिमिलर यू हॅव फॉर्म्युलाज ऑफ साइन 3 थिटा ऑल्सो. सो साइन 3 थिटा इज वॉट 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. Cos 3 theta is what 4 sin cube theta minus 3 cos theta, and tan 3 theta is what 3 sin tan theta minus tan cube theta divided by 1 minus tan square theta. सो असे फॉर्म्युले आहेत सगळे, हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके ठीक आहे. सो पॉज करा आणि ते व्यवस्थित लिहून घ्या. चला आता आपण नेक्स्ट काय बघूया बघा. हे डेरिव्हेशन तुमच्या सगळ्या पुस्तकात आहेत प्रत्येक फॉर्म्युल्याचं, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता. नाव सपोज आता मला हा एक फॉर्म्युला घेऊ, साइन 2 थिटा आहे बरोबर. त्याचा फॉर्म्युला काय 2 साइन थिटा कॉस थिटा बरोबर. ठीक, मला फक्त साइन थिटा यातला फाइंड आउट करायचं. मग मी काय करणार आहे, या 2 थिटाला डिवाइड करणार ना 2 ने, म्हणजे 2 2 गेट कॅन्सल अँड इट रिमेन्स ओनली थिटा देअर. सो 2, मग थिटाला, ह्या थिटाला जसं तुम्ही डिवाइडला 2 केले तसंच इकडं सुद्धा डिवाइडला 2 आलं पाहिजे. सो याचा अर्थ काय, साइन थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 डॉट कॉस थिटा बाय. ओके, याच्यावरून तुम्हाला समजत असेल इथं जो डबल अँगल असतो तो इथं सिंगल असतो. फॉर एक्झाम्पल इथं सपोज 90 असेल, साइन 90 असेल तर तुमच्या इथं काय असणार आहे 2 साइन 45 अँड कॉस 45. कळतंय. सो इथं जो अँगल असतो त्याच्या हाफ इथं अँगल असतो आणि इथला जो अँगल असतो त्याच्या डबल इथं अँगल असतो. कळालं. सो याच्यावरून हे लक्षात ठेवायचं आहे का, तर आपल्याला हे सगळे ह्या गणितात सुद्धा लागणार आहेत. आता 3.3 एक्झरसाइजमध्ये आपल्याला हे सगळं लागू होणार आहे. ओके, सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्या फॉर्म्युल्यांसाठी तीच आहे. इथं सपोज साइन थिटाचा टॅनच्या संदर्भातला फॉर्म्युला घ्यायचा असेल तर 2 टॅन थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, गॉट इट. ठीक आहे. तर हे समजलं असेल तर हे सुद्धा एकदा व्यवस्थित फॉर्म्युले हे सुद्धा एकदा व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या. ते कळालं. ठीक. ठीक आहे, मी पॉज करतो. आपण क्वेश्चन घेऊयात, एक्झरसाइजला सुरुवात करूयात. तोपर्यंत हे तुम्ही फॉर्म्युले लिहिले असतील. Okay, so let's see the exercise. Let's solve the exercise 3.3. Find the values of first sin pi by 8 and second cos pi by 8. Okay, so now let's see how to solve those problems. First, okay, you need to find out the value of sin pi by 8 here. Okay, now what is meant by pi by 8? Pi by 8 is what? Pi means 180. Pi means 180 degree. Then pi by 2 means 90 degree. Then pi by 3 means 60 degree. And pi by 4 means what? 180 by 4, 45. Then pi by 8 means the half of 45 again, half of 45. Okay, so we can't find out the value of half of 45 directly. Okay, because we don't have value of half of 45 for any trigonometric function. We have value for sin 80, 180, or any function, any trigonometric function of 90, any trigonometric function of 60, 45, but we don't have the value for half of 45. Okay, we can find out it by using log table or calculator, but by mathematically you cannot calculate that value directly. So we need to solve this problem first. Okay, so what you need to do here? Okay, you know that you have to convert that value into known value, which means known value is what? Pi by 4. So you have to convert that value into pi by 4.
सो आत्ताच आपण बघितलं बघा θ/2चं एक काहीतरी टर्म शिकलो. सो θ/2चा अर्थ काय बघा, साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट, 2 साइन θ/2 डॉट कॉस θ/2. ओके, असं काहीतरी शिकलो. त्याचा अर्थ काय, इथं जो अँगल असतो तो डबल असतो आणि इथं असतो तो हाफ आहे. सो याचा हाफ त्याचा आन्सर असणार आहे काहीतरी. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, वी हॅव वन फॉर्म्युला. इथं मी त्याचे फॉर्म्युले सुद्धा लिहितो. येस, पहिला फॉर्म्युला कुठला वापरला बघा, फर्स्ट इथं वापरला आपण. सपोज माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे cos 2θ इन दी टर्म ऑफ साइन. साईनच्या इथे साइन आहे ना, सो साईनच्या टर्ममधला फॉर्म्युला काय, 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा. बरोबर, हा फॉर्म्युला आहे. पण मला काय करायचं आहे, तर इथं हाफ आणायचं, इथं निम्मा आणायचं. बरोबर, π/4चं निम्मा. हा π/8 म्हणजे काय, π/8 इज व्हॉट, π/4 डिवायडेड बाय 2. सो व्हॉट यू विल गेट, π/4 इंटू 1/2. सो यू विल गेट π/8 हिअर. ओके, कळालं. सो याचा अर्थ तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं π/4चा हाफ म्हणजे हा 1/8 आणायचा आहे. सो तुम्हाला इथं तेच करावं लागेल. सो बघा इथं मी cos θ इज इक्वल टू काय असणार आहे, 1 - 2 साइन स्क्वेअर θ/2. आत्ता बघितलं आपण, इथं जो अँगल असतो त्याचा हाफ अँगल इथं. बरोबर, किंवा इथं जो असेल त्याच्या डबल इथं. इथं थीटा इथं, इथं 2θ. इथं थीटा असेल तर इथं θ/2. ओके, सो हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सो आपल्याला इथं काय आणायचं आहे बघा, इथं काय आणायचं आहे, इथं आणायचं आहे π/8. सोप्या पद्धतीनं हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या कसं आलं ते, जास्त गडबड करण्यात अर्थ नाही. पहिला हे समजून घ्या काय आलं ते. सो मी काय करतो, मी फॉर्म्युला वापरतो. मला इथं अँगल घ्यायचा आहे जो नोन असावा आणि त्याच्या हाफ इथं असेल. सो नोन अँगल π/4 आहे. सो लेट cos π/4. ओके, सो cos θ, हा एक θ अँगल मिळाला काहीतरी, cos π/4. सो cos θचा फॉर्म्युला काय, 1 - 2 साइन स्क्वेअर θ/2. थीटा काय आहे, π/4 आणि त्याचं डिवायडेड बाय 2 π/8. ओके, इथं लिहितो वाटलंच तर, π/4 डिवायडेड बाय 2 किती असणार आहे, π/4 इंटू 1/2 इज इक्वल टू π/8. ओके, सो इथं त्याचा हाफ कळतंय ना, किंवा वाटलंच तर स्टेप करू आपण. ओके, नेक्स्ट. सो cos π/4 इज व्हॉट, cos 45. नाउ cos 45 इज व्हॉट, 1/√2. ओके, ठीक आहे. नेक्स्ट हे काय आलं, 1 - 2 साइन स्क्वेअर π/8. ओके, सो हे π/8 इकडे घ्या, पॉझिटिव्ह करा. 2 साइन स्क्वेअर π/8. सो हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 1 हे इकडे जाईल, 1 मायनस हे निगेटिव्ह इकडे आलं पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह इकडे आलं निगेटिव्ह, 1/√2. ओके, नेक्स्ट हे सॉल्व करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन, √2 1 जा, √2 - 1 डिवायडेड बाय √2. ओके, आणि इकडं काय राहिलं तुमचं, 2 साइन स्क्वेअर π/8. ओके, नेक्स्ट यू कॅन सॉल्व इट ॲज अ साइन स्क्वेअर π/8 इज इक्वल टू √2 - 1 डिवायडेड बाय दॅट 2√2. ओके, डिवायडेड बाय दॅट 2√2. ठीक आहे. नेक्स्ट काय करा, टेकिंग स्क्वेअर रूट. आपल्याला इकडे साइन π/8ची व्हॅल्यू पाहिजे ना, सो स्क्वेअर काढला पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ह्याचं स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल होणार, π/8 राहिला. ह्याचा होल स्क्वेअर रूट येणार. बरोबर, सो काय आलं, √2 - 1 डिवायडेड बाय 2√. ओके, ठीक आहे, प्लस मायनस हे असं येणार. कळलं ना, समजतंय. ठीक आहे. सो हेच आन्सर आहे. सो यू कॅन, हां, नाव ॲज युअर π/8 इज इन द फर्स्ट क्वाड्रंट, युअर हिअर साइन π/8 okay is in first quadrant. Therefore sin π/8 is equal to
रूट 2 मायनस 1 डिवायडेड बाय 2 रूट 2. ओके, तर हे आन्सर तुम्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, सो दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नाव इथं तुम्ही इथं सुद्धा आणखी वेगळ्या प्रकारे सॉल्व करू शकता. रूट 2 ने रूट 2 मल्टिप्लाय करून सॉल्व करू शकता. बघा ह्याच्यात ऑर, तर मी ऑरने सोडवतो. ओके, ऑर या स्टेपला बघा काय स्टेप आहे आपली, 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू रूट 2 मायनस 1 डिवायडेड बाय. ओके, ठीक. पुढं काय येणार आहे बघा, साइन स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू रूट 2 मायनस 1 डिवायडेड बाय 2 रूट 2. ओके, ह्याला तुम्ही रूट 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करू शकता. बघा म्हणजे छेदातलं रूट जाईल. सो काय होईल इकडं, रूट 2 मल्टिप्लाय बाय रूट 2 मायनस 1 डिवायडेड बाय, इकडं काय आलं तुमचं, रूट 2 इंटू 2 रूट 2. सो यू विल गेट आन्सर रूट 2 इंटू रूट 2 2 मायनस रूट 2 डिवायडेड बाय रूट 2 इंटू रूट 2 2 इंटू 2. सो यू विल गेट आन्सर हियर 2 मायनस रूट 2 डिवायडेड बाय 4. नाउ as taking square root on both side, you will get sin पाय बाय 8 इज इक्वल टू, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतल्यानं काय होईल, वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होईल आणि sin पाय बाय 8 इकडं अंडर रूट 2 मायनस रूट 2 डिवायडेड बाय 4चं काय येणार 2. ओके, सो दॅट इज ऑल्सो आन्सर. सो ऑर असे दोन आन्सर त्याचे निघू शकतात. ओके, सोप्पा आहे बघा. ठीक, सो नेक्स्ट बघूया आपलं काय आहे ते. ठीक, नाउ नेक्स्ट सी, नेक्स्ट इज व्हॉट, कॉस पाय बाय 8. हे लिहून घ्या व्यवस्थित पहिला. ठीक, कॉस पाय बाय 8, कॉस पाय बाय, याचं पण सिमिलर याच मेथडने सोडवायचं. फक्त इथं आपल्याला, ठीक आहे, हे फॉर्म्युले जे वापरले ते याच्यात लिहितो मी. ठीक आहे, हां. आता याच्यात काय करायचं आहे बघा आपल्याला. इथं साइन पाय बाय 8 होतं, इथं कॉस पाय बाय 8. सेम अँगल आला हाफ ऑफ 45 म्हणजे 45/2. तो आपल्याला नोन नाही, अननोन आहे थोडक्यात. त्याची किंमत किचकट आहे काढायला. सो आपण काय करू, याचं सुद्धा कन्वर्जन पाय बाय 4 मध्ये करूया. ओके, सो आपल्याकडे परत हाच एक फॉर्म्युला आहे, फक्त तो आपल्याला कॉससाठीचा वापरावा लागेल. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, तर लिहितो कॉस थिटा. ओके, या टर्म मधला कॉसचा फॉर्म्युला सांगा मला, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. बरोबर, असा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. म्हणजे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला ॲक्च्युली तो आपण मॉडिफाय केला, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हाच फॉर्म्युला इथं मॉडिफाय केला. ओके, थिटा बाय 2 मध्ये. सो सेम आता वापरू शकतो. सो लेट कॉस पाय बाय 4 इज इक्वल टू काय येणार आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे काय, पाय बाय 4 डिवायडेड बाय 2 मायनस 1. अगेन पाय बाय 4 डिवायडेड बाय 2 काय येतं रे, पाय बाय 8 इथं लिहिले बघा. ओके, सो कॉस पाय बाय 4 इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 मायनस 1. सो पाय बाय 8 त्याच बाजूला ठेवू, बाकी सगळं पलीकडे आणा. 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 हे काय होईल, 1 प्लस हे प्लस होईल. सो कॉस पाय बाय 4 हा मायनस 1 इकडे आला प्लस 1. सो 1 प्लस कॉस पाय बाय 4 असं काहीतरी आलं. सो हे काय करू आपण इकडे लिहूया, 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू 1 प्लस कॉस पाय बाय. ओके, सो किमती टाका, 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 8 किंमत 1 प्लस कॉस पाय बाय 4 ची किंमत किती आहे, 1/√2. 1/√2. ओके, सो हे परत तुम्ही काय करू शकता, कॉस स्क्वेअर पाय बाय 8 ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, √2 × √2 प्लस 1 डिवायडेड बाय √2. सो हे कॉस स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू √2 प्लस 1 डिवायडेड बाय 2√2. ओके, देन
कॉस स्क्वेअर π/8. ओके, याला सेम या पद्धतीने करू शकतो आपण. √2 मल्टिप्लाय अँड डिवाइड करू शकतो. सो √2, ठीक आहे, √2 + 1 √2 2√2. इथं वाटलंच तर लिहितो मी. ओके, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √2 इथं. ओके, ठीक, सेम इथं तेच मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √2. ओके, का तर ते छेदाचं रॅशनलायझेशन करण्यासाठी. हा इरॅशनल नंबर आहे ना, ठीक. सो हे काय केलं, √2 × √2 2 प्लस √2 × 1 √2 2 × √2 × √2 2 आणि ह्या आधीचं 2 2 × 2 4. सो यू विल गेट युअर आन्सर 2 + √2 डिवायडेड बाय 4. गॉट इट, ठीक आहे. सो त्यानंतर आता आपल्याला आणखी काय केलं पाहिजे, इथं याचा स्क्वेअर घेतला पाहिजे. सो कॉस स्क्वेअर π/8. सो इथं लिहितो मी नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो हे होईल कॉस π/8, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि इकडं काय होईल तुमचं √2 + √2 डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट किती. सो दॅट इज युअर आन्सर. ओके, आणि याचा आन्सर हे दोन्ही सुद्धा असू शकतात. सिमिलरली याचे सुद्धा आपण 2 आन्सर काढू शकतो. तुम्ही कोणतंही एक लिहिलं तरी उत्तर तुमचं बरोबर आहे. कळलं, ठीक आहे. सो हे व्यवस्थित पॉज करतो, तोपर्यंत तुम्ही ते लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड sin x, sin 2x, cos 2x, tan 2x if sec x is equal to -13/5 and where the x is lies between θ/2 and π/2 and π. म्हणजे 90 आणि 180 डिग्रीच्या मध्ये. तो याचा अर्थ तो कुठं आहे, सेकंड क्वाड्रंटला आहे. ओके, ठीक आहे. सो जे काय असतील ते व्हॅल्यू आपण घेऊयात. बघा, सो आपल्याला sin x, cos x आणि tan x फाइंड आउट करायचं. sin 2x, cos 2x आणि tan 2x असं फाइंड आउट करायचं. सो आपल्याकडे ह्या तिघांसाठी टॅनच्या रिलेशनमधले फॉर्म्युले आहेत, बरोबर का. काय फॉर्म्युले आहेत बघा, आपण घेऊयात. sin 2θचा टॅनच्या रिलेशनमधला फॉर्म्युला काय आहे, 2 tan θ डिवायडेड बाय 1 + tan स्क्वेअर θ. बरोबर, ठीक आहे. देन cos 2θचा काय फॉर्म्युला आहे, cos 2θ टॅनच्या रिलेशनमधला 1 - tan स्क्वेअर θ डिवायडेड बाय 1 + tan स्क्वेअर θ. ओके, अँड tan 2θचा फॉर्म्युला काय, 2 tan θ डिवायडेड बाय 1 - tan स्क्वेअर θ. बरोबर, ओके. सो असे आपल्याकडं फॉर्म्युले आहेत, ठीक आहे, ठीक आहे. सो आपण आता सोडूयात. बघा, सिम्पली आपल्याला टॅनची किंमत लागला, टॅन थीटाची व्हॅल्यू लागणार आहे. आपल्याकडे साइन थीटाची व्हॅल्यू आहे. ओके, सो आपण काढू शकतो टॅन थीटा. फंडामेंटल आयडेंटिटी किंवा आयडेंटिटी फॉर्म्युला काय आपला, हियर सेक थीटा और सेक एक्स इज इक्वल टू -13/5. ओके, सो आपल्याकडे एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे, 1 + tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. बरोबर, ठीक आहे. सो 1 + tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, म्हणजेच 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. हे आपण 10वीला शिकलेलो आहे. सो आपल्याला tan स्क्वेअर काढायचा ना. सो tan स्क्वेअर तसंच ठेवा. हा सेक स्क्वेअर एक्स -1. सेक किती आहे, -13/5
चा स्क्वेअर -1. So you will get here -13 चा स्क्वेअर 169 डिवायडेड बाय 5 चा वर्ग 25 वजा 1. So 169 minus 25 divided by 25. So you will get here what? 144 divided by 25. Tan square x. Now what is the tan theta now? Tan x. Taking square root, you will get 1 square root of 144, that is 12, and square root of 25, that is 5. So you will get answer here plus minus 5. But whatever the x is lies between second quadrant, that is in between 90 and 180, so that is in second quadrant. So it means in second quadrant your sine and cosec are positive, it means tan is negative. So therefore take tan x is equal to -12/5 because tan is negative there. ओके ठीक आहे. सो tan x ची किंमत मिळाली. नाउ यूज सिंपल फॉर्म्युला. ओके फर्स्ट sin 2x. सो फॉर sin 2x चा फॉर्म्युला काय बनेल रे? 2 tan x डिवायडेड बाय, तिथं फॉर्म्युला लिहिला बघा, देन 1 प्लस tan स्क्वेअर x. हे फॉर्म्युले तुमच्या पाठ पाहिजेत, लक्षात घ्या. ओके ठीक आहे. सो 2 tan x किती आहे? -12/5. ओके डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x आपण काढला इथं, किती आहे? 144 डिवायडेड बाय 25. ओके सो हे सॉल्व करू आपण व्यवस्थित. sin 2x इज इक्वल टू 12 to 44, सॉरी 24 मायनस 24 डिवायडेड बाय 5. छेदात किती येईल? 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25. सो यू विल गेट -24 डिवायडेड बाय 5 इंटू, आपण उलट करू. ओके 25 डिवायडेड बाय 169. So 5 1 is 5, 5 5 is 25. 24 into 5, 120. So minus 120 divided by 169. So that is what you are. Okay, so check out the answer. Sin 2x is equal to. Okay, so we are correct here. Okay, next is what? Cos 2x. Now how to find cos 2x? Cos cos 2x. So just similar to your first, use the formula of cos 2 theta here. So cos 2x will be 1 minus tan square x, okay, is equal to 1 plus tan square x. So you have the value of tan x or tan square x. 1 minus tan square x is what? 144 divided by 25. 1 plus 144 divided by 25. So 25 ones are 25 minus 144 divided by 25 plus 144. Okay, next, sorry, there is a 25 in the divide, then 25 plus 144 divided by 25. हाँ ठीक है. So 25 gets cancelled. 25 minus 144, that is 144 minus 25, 9. Okay, so 119 and that is minus, मोठी संख्या आहे 144 त्यामुळे मायनस, आणि हे किती आलं? 169. ओके, सो दॅट इज व्हॉट? cos 2x. Now next, okay, next is what? Tan 2x. Third, tan 2x. Okay, so use the formula to using tan 2x is equal to 2
tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर एक्स. सोपा आहे बघा, फॉर्म्युले सुद्धा सोपे आहेत, एकमेकांच्या रिलेशनमध्येच आहे. हा आणि हा फॉर्म्युला सेमच वाटतो आणि इथं फक्त प्लस आहे साईनच्या इथं, इथं मायनस. पाठ करताना व्यवस्थित एक टेबल बनवा किंवा एक चार्ट बनवा आणि तो व्यवस्थित नजरेसमोर ठेवाच, पाठ होईल ते. 2 tan x, 2 tan x किती आहे रे, मायनस 12/5. ओके, tan x इज वॉट, मायनस 12/5. देन 1 मायनस tan square is 144 divided by 5 or 25, divided by 25. Okay, tan square x is 144 divided by 25. So here again similar, minus 24 divided by 5, again divided by 25 minus 144 divided by 25. So you will get minus 24 divided by 5 into reverse multiplication, उलटून गुणिले 25/25 वजा 144 आत्ता आपण काढलं, वजा 119. सो 5 1 जा 5, 5 5 जा. सो 24 5 जा मायनस 120, 24 5 जा मायनस 120 डिवायडेड बाय minus 119. So minus minus get cancel. So your answer will be 120 divided by 119. Okay, so what is tan? Talito tan 2x is equal to 120 divided by 119. Got it? So हे असं आहे. मी पॉज करतो, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या. समजतंय? ठीक.